हॅलो नमस्कार, मी ज्योती. स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जवसाची चटणी कशी बनवायची व त्यानंतर जवस खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया जवसाची चटणी कशी बनवायची. कढई गरम करायची आणि त्यामध्ये जवस टाकून जवस भाजून घ्यायचं. पहिल्यांदा जवस भाजत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची. जवस भाजत आल्यानंतर कमी फ्लेमवर जवस भाजून घ्यायचं. जवस भाजत असताना बिया उडतात तर त्यावर झाकून भाजायचं. जवस हे काळपट ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं. जवस खाण्याचे फायदे माझा स्वतःचा अनुभव पुढे व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असेच फायदे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जवसाला आता काळपट ब्राऊन कलर आला आहे. भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचं. जवस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची. जवसाची पावडर करून झाल्यानंतर जवसाची चटणी बनवत असताना जवसाच्या निम्म लाल तिखट घ्यायचं. लाल तिखट घेत असताना जास्त घ्यायचं नाही तर कमी घ्यायचं. कमी घेतल्याने जवसाची चटणी तिखट होत नाही आणि मुलांनाही खायला आवडते. जवसाच्या पावडरमध्ये तिखट मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये आणखीन वाटून घ्यायचं. वाटून घेतल्याने व्यवस्थित मिक्स होते. चटणी तयार करून झाली. याचे फायदे पाहूया. ही जवसाची पावडर खूप फायदेशीर आहे. जेव्हा माझा गुडघा दुखत होता तेव्हा मी जवसाची पावडर दररोज कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच सकाळी आमुषापोटी पीत होते. ही पावडर मी 2 ते 3 महिने घेत होते. तेव्हा माझा गुडघा दुखायचा राहिला. मी पण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दररोज सकाळी 1 चम्मच कोमट पाण्यामध्ये घेतल्याने गुडघा दुखायचा राहतो. हा उपाय माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला. ह्या गोष्टीला 2 ते 3 वर्ष झाले. जवसाला बघितले की माझा गुडघेदुखीचा त्रास मला आठवतो. हे शेअर करण्यामागे एकच उद्देश आहे की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल. जवसामध्ये आणखीन काही फायदे आहेत हे जाणून घेऊया. जवसामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. दुसरा फायदा कंबरदुखी, सांधेदुखीवर उपयुक्त आहे. तिसरा फायदा जवस खाल्ल्याने कॅन्सर पासून धोका कमी होतो. चौथा फायदा वजन कमी करण्यासाठी. पाचवा फायदा आहे पोट साफ होण्यासाठी मदत होते. जवस खाण्याचे फायदे अनेक आहेत. ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी आहारामध्ये जवस खाण्यात आले पाहिजे. म्हणूनच चटणीचा वापर आहारामध्ये केला पाहिजे. जवस हे वेगवेगळ्या पद्धतीनेही खाऊ शकतो. जवस भाजून ठेवायचा आणि दररोज सकाळी 1 चम्मच खायचं. तसे खाणे होत नसेल तर जवस भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करायची आणि दररोज आमुषापोटी कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच घ्यायचं. जवस खाणे खूप फायदेशीर आहे. त्यासाठी जवस हे आहारामध्ये खाण्यात आले पाहिजे. अशा पद्धतीने जवसाची चटणी बनवली तर मुलांनाही खूप आवडते. मुलं आवडीने खातात. तुम्ही ही जवसाची चटणी बनवून पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. या पद्धतीने तुम्ही चटणी करून पाहिल्यानंतर कशी झाली आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये.